आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो, पण उघडपणे विचारायला अनेकांना संकोच वाटतो. हा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो थेट आपल्या शरीराच्या समजुतीशी आणि आत्मविश्वासाशी जोडलेला आहे. आपल्या समाजात शरीराशी संबंधित काही गोष्टी अशा आहेत ज्या ओपनली डिस्कस केल्या जात नाही. शाळेत या विषयांवर फारशी माहिती दिली जात नाही. घरात बोलायला ऑकवर्ड वाटतं आणि मित्रांमध्येही अनेक वेळा अर्धवट किंवा चुकीची माहिती पसरलेली असते. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न तर खूप असतात, पण त्यांची उत्तरं मात्र चुकीच्या ठिकाणाहून मिळतात. अनेक लोकांच्या मनात एक कॉमन प्रश्न असतो: पुरुषांच्या शरीरातील एका विशिष्ट भागामध्ये हाड असतं का? काहींना वाटतं की त्या भागात हाड असतं म्हणून तो कडक होतो, तर काहींना वाटतं की तो मसल आहे आणि त्यामुळे तो कंट्रोल करता येतो. पण खरं काय आहे हे अनेकांना माहीत नसतं आणि इथेच खरी समस्या सुरू होते. कारण जेव्हा आपल्या स्वतःच्या शरीराविषयीच आपल्याला योग्य माहिती नसते, तेव्हा आपण स्वतःबद्दलच डाऊट घ्यायला लागतो. काहीजण स्वतःची तुलना इतरांशी करतात. काहीजण इंटरनेटवर जे दिसतं तेच खरं मानतात आणि मग आजच्या डिजिटल जगात माहिती मिळणं खूप सोपं झालं आहे, पण योग्य माहिती ओळखणं खूप कठीण झालं आहे. इंटरनेटवर सर्च केल्यावर हजारो व्हिडिओज आणि आर्टिकल्स मिळतात, पण त्यातलं सगळंच खरं असतं असं नाही. काही कॉन्टेंट फक्त व्ह्यूजसाठी बनवलेलं असतं. काही ठिकाणी अतिशयोक्ती केली जाते आणि काही ठिकाणी पूर्णपणे चुकीची माहिती दिली जाते. याचा परिणाम असा होतो की लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि मग स्वतःच्या शरीराकडे चुकीच्या नजरेने पाहायला लागतात. यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो, अँक्झायटी वाढते आणि काही वेळा अनावश्यक भीती निर्माण होते. काही लोकांच्या मनात असंही प्रश्न येतात की हे नॉर्मल आहे का? माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का? किंवा इतरांसारखं का होत नाही? पण या सगळ्या प्रश्नांची मूळ कारण एकच आहे: योग्य माहितीचा अभाव. जेव्हा आपल्याला गोष्टींचं सायंटिफिक कारण समजत नाही, तेव्हा आपण अंदाज लावायला लागतो आणि त्या अंदाजांमधूनच मिथ्स तयार होतात. आणि हे मिथ्स इतके पसरतात की तेच लोकांना खरं वाटायला लागतं. थोडा विचार करा, आपलं शरीर इतकं कॉम्प्लेक्स आहे, प्रत्येक गोष्ट एका सिस्टीमनुसार काम करते, तर या गोष्टीमागेही नक्कीच काहीतरी प्रॉपर सायन्स असणार. आपल्या शरीरात काहीही रॅन्डम होत नाही. प्रत्येक बदलामागे एक कारण असतं, पण जेव्हा आपल्याला ते कारण समजत नाही, तेव्हा आपण चुकीच्या निष्कर्षांवर पोहोचतो. आणि म्हणूनच या विषयावर क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. हा विषय लाजण्याचा नाही, तर समजून घेण्याचा आहे. कारण जितकं तुम्ही तुमच्या शरीराला समजून घ्याल, तितकंच तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही अननेसेसरी भीतीपासून दूर राहाल. म्हणूनच आज आपण या विषयाकडे पूर्णपणे एज्युकेशनल दृष्टिकोनातून पाहणार आहोत. कोणतीही चुकीची माहिती न घेता, कोणतीही लाज न बाळगता, फक्त सायन्स आणि लॉजिक वापरून आपण हा विषय समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या भागात आपण या सगळ्या मागचं खरं कारण, खरं विज्ञान आणि शरीरात नेमकं काय होतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कदाचित आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि जो कन्फ्युजन आत्तापर्यंत होता तो पूर्णपणे क्लिअर होईल. आता आपण या विषयामागचं खरं सायन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया. मानवी शरीरातील या भागामध्ये कोणतंही हाड नसतं. हो, अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, कारण खूप ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. पण सत्य असं आहे की हा भाग पूर्णपणे सॉफ्ट टिश्यू आणि ब्लड फ्लोवर आधारित असतो. काही प्राण्यांमध्ये हाड असू शकतं, पण मानवांमध्ये तसं नसतं. मग आता प्रश्न येतो की स्टिफनेस किंवा ताठरपणा कसा येतो? यामागे पूर्णपणे शरीरातील एक नैसर्गिक प्रोसेस काम करत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात काही विचार येतात, भावना जागृत होतात किंवा फिजिकल स्टिम्युलेशन होतं, तेव्हा मेंदू त्या भागाला सिग्नल पाठवतो. हा सिग्नल शरीरातील नर्व्हज आणि ब्लड व्हेसल्सच्या माध्यमातून पोहोचतो. त्या सिग्नलमुळे त्या भागातील रक्तवाहिन्या एक्सपॅन्ड होतात आणि तिथे ब्लड फ्लो वाढतो.
जेव्हा जास्त प्रमाणात रक्त त्या भागात साठतं तेव्हा तो भाग फुगतो आणि कडक होतो. यालाच आपण स्टिफनेस म्हणतो. हे अजून सोप्या उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर हा प्रोसेस एखाद्या स्पॉन्जसारखा आहे. जेव्हा स्पॉन्जमध्ये पाणी जातं तेव्हा तो फुगतो आणि कडक होतो आणि जेव्हा पाणी निघून जातं तेव्हा तो परत नॉर्मल होतो. अगदी तसंच आपल्या शरीरात ब्लड फ्लोमुळे हा बदल घडतो. म्हणजेच हे पूर्णपणे एक नॅचरल आणि ऑटोमॅटिक प्रोसेस आहे जो आपल्या कंट्रोलमध्ये पूर्णपणे नसतो, कारण यामध्ये मेंदू, नर्व्हज आणि ब्लड फ्लो सगळे एकत्र काम करत असतात. एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रोसेस फक्त शरीरावर डिपेंड नसतो, तर मनावरही खूप मोठ्या प्रमाणात डिपेंड असतो. जर एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, जास्त विचार करत असेल किंवा थकलेली असेल तर त्याचा परिणाम या प्रोसेसवर होऊ शकतो. त्यामुळे कधीकधी हा बदल लगेच होत नाही किंवा अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे. आता काही कॉमन मिथ्स आणि त्यामागचं सत्य समजून घेऊया. अनेक लोकांना वाटतं की त्या भागामध्ये हाड असतं, पण हे चुकीचं आहे. तो ब्लड फ्लोमुळे स्टिफ होतो. काही लोकांना वाटतं की प्रत्येक वेळी परफेक्ट परफॉर्मन्स असायला हवी, पण हेही खरं नाही, कारण शरीर प्रत्येक वेळी सारखं रिॲक्ट करत नाही. काही वेळा मनस्थिती, थकवा किंवा हेल्थ यावर परिणाम होऊ शकतो. काही जणांना असं वाटतं की जर कधी प्रॉब्लेम आली तर तो मोठा आजार आहे, पण अनेक वेळा त्यामागे सिंपल कारणं असतात, जसं की स्ट्रेस, अँक्झायटी किंवा लाईफस्टाईल. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीराला समजून घेणं. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणं टाळा आणि सायंटिफिकली करेक्ट माहितीच स्वीकारा. तुमचा माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो, कारण जास्त टेन्शन आणि ओव्हर थिंकिंगमुळे सिच्युएशन आणखी कठीण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो शांत राहणं आणि स्ट्रेस कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. तसंच हेल्दी लाईफस्टाईलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चांगली झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हे सगळं शरीराच्या प्रत्येक प्रोसेससाठी महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमचं शरीर हेल्दी असतं तेव्हा अशा नैसर्गिक प्रोसेसेससुद्धा व्यवस्थित काम करतात. ओव्हर थिंकिंग टाळणं खूप गरजेचं आहे, कारण अनेक वेळा समस्या शरीरात नसते, ती आपल्या मनात तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरज वाटल्यास एक्सपर्टचा सल्ला घेणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे. यामध्ये काहीही लाजण्यासारखं नाही, कारण जसं आपण इतर कोणत्याही हेल्थ इश्यूसाठी डॉक्टरकडे जातो तसंच यासाठी सुद्धा जाऊ शकतो. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा विषय लाजण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. जितकं तुम्ही तुमच्या शरीराला समजून घ्याल तितकंच तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही चुकीच्या समजुतींपासून दूर राहाल. योग्य माहिती हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि आज तुम्ही एक पाऊल त्या दिशेने टाकलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि फॅमिलीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आणि अशाच सोप्या भाषेत नॉलेज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला नेहमीच असे विषय मिळतील जे तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील आणि कन्फ्युजन दूर करतील. धन्यवाद.